गॅस पुरवठा बंद केल्यानं हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। यावर हॉटेल व्यावसायिकांनी तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे। पण चुलीवर स्वयंपाक करून ग्राहकांना जेवण पुरवणं हॉटेल व्यावसायिकांना फार काळ परवडणारं नाहीये। त्यामुळे व्यावसायिकांना आपला व्यवसाय बंद करावा लागेल अशी भीती हॉटेल व्यावसायिकांना वाटते। पण शासन सांगतं एकीकडे की 15-20 दिवसाचा स्टॉक आहे आपल्याकडे, पण मग आम्ही एजन्सीकडे विचारतोय तर ते बोलतंय की गॅस तुटवडा आहे. तर नेमकं आम्ही कोणाचं खरं समजायचं, कोणाचं खोटं समजायचं? आता तुम्ही बघू शकता, मला रोज 3 ते 4 गॅस लागतात कमर्शियल, पण गॅस उपलब्ध नसल्यामुळे आमची एकच तारांबळ आली. आता आम्हाला सगळ्या गोष्टी चुलीवर करावं लागतंय आणि आधीच उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे. त्याच्यामुळे माणसांची पण दखल आम्हाला घ्यावी लागेल. आमच्याकडे आज जवळजवळ 30 ते 35 लोकांचा स्टाफ आहे, त्यांची फॅमिली आहे, त्यांचं सगळं रोजचा खर्च हे आम्ही कुठून देणार? जर समजा आमचं हॉटेल जर बंद झालं तर या सगळ्यांची जिम्मेदारी कोण घेणार?